जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला नारुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. सगळ्या आया त्यांच्या मुलांवर प्रेम करतात, पण त्या मुलांना लहानपणापासून वेगळं राहण्याची थोडी सवय असते. तुला अजिबातच नाहीये ना? त्यांना माधवी नावाच्या बाई भेटायला आल्या होत्या. तासाभरात पुन्हा येणार आहेत. पूर्ण हॉटेल बुक करायचं म्हणत होत्या. आमच्या बिझनेसची काळजी तुम्ही करू नका, आम्ही समर्थ आहोत. सॉरी. राहवत नाहीये म्हणून एक विचारते. मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. पण खरंच देवा खूप बळ दिलंस, साथ दिलीस, आशीर्वाद दिलास. खरंच तुझे खूप उपकार आहेत रे देवा, खूप उपकार आहेत. वेळ प्रसंगी देव आपल्याला किती बळ देतो याचा आज परत एकदा अनुभव आलाय. म्हणजे डॉक्टर होतेच सोबत, पण त्या बळीला सामोरी तर मीच गेले ना. निघा आता असं स्पष्ट सांगितलं मी तिला. देव वेळ प्रसंगी बळही देतो, पण प्रसंगी डॉक्टरांनाही उभं करतो. डॉक्टरांचे उपकार मात्र आता कधी विसरायचे नाहीत. हो, डॉक्टरांचा खरंच खूप आधार होता. त्यांनी आपल्यासाठी त्यांच्या मुलाची सिझलर पार्टी कॅन्सल केली. त्यांची साथ कधी सोडू नकोस मुली. तू स्वतःच्या आईपेक्षाही माझ्याजवळ जास्त राहिलीस. स्वतःच्या मुलीसारखंच प्रेम केलंय मी तुझ्यावर. म्हणून सांगते, डॉक्टरांचा आधार आता आवश्यक वाटतो. डॉक्टरांचे उपकार झाले हे तर मान्यच आहे आई, पण तुमच्या आशीर्वादाशिवाय मी ह्यातलं काहीतरी करू शकले असते का? डॉक्टरांचा विषय काढला की तो बाजूला कसा सारायचा यासाठी मात्र तुला माझ्या आशीर्वादाची कधीच गरज भासत नाही ना ग. बरं, बोलते मी त्यांच्याशी उद्या अगदी प्रेमाने. ठीक आहे? हात दाखवण्यासाठी इतका संकोच करू नको. मॉडर्न युग आहे आता, आणि ही इतकी क्षुल्लक गोष्ट आहे. समोरच्यानी बघितलं तरी तो तिथे लक्ष देणार नाही. उशीर झालास तुम्हाला? नाही, मला नाही. मी वेळेवर आहे. तुम्ही लवकर आलात. घड्याळ बघा. बरं, मी लवकर आले. आज आटपलं खरं लवकर. नील नाहीये ना? कधी येते चिरंजीव? आज येतो. म्हणून अभिनेत्री खुश दिसते. हो, आणि आणखीही एक कारण आहे. कालचा प्रसंग. हो, काय बोल्डली फेस केलं तो तुम्ही. तुम्हीच हिंमत दिली डॉक्टर. हिंमत तर कोणीही देऊ शकतो. बघा ना, आपल्या मुलाला परीक्षेला जाण्यापूर्वी आपण हिंमत देतो, पण तो त्याच्या योग्यतेप्रमाणेच लिहितो ना. खरंच तुम्ही ज्या पद्धतीनं वागला, ज्या धैर्यानं वागला, कौतुकास्पद. वा, म्हणजे तुमचं काहीच क्रेडिट नाही. लोकांची तारीफ कशी करायची तुमच्याकडून शिकावं. नाही, मी सगळ्यांचीच तारीफ करतो असं नाही. माहिती आहे मला. पण खरंच डॉक्टर, आई सुद्धा म्हणत होत्या तुमचे खूप उपकार झाले म्हणून.
त्या खरं तर तुम्हाला फोन करणार होत्या, तुम्हाला थँक्स म्हणायला. आणि आजही मी इथे तुमची वाट बघत होते ते तुमचे आभार मानण्यासाठीच. काहीतरीच का, तुम्ही दोघींना जरा जास्तच करता. तुम्हाला उशीर झाला वाटलं, तुम्ही येताय की नाही, नाहीतर मी घरीच येणार होते तुमच्या. अहो मग यायचंच की. छे, मी उगाच इथे आलोय, घरी छान भेटलो असतो आपण. काय झालं, त्या दिवशी चिरंजीवानी प्लान आखला आणि मला जाऊच दिला. म्हणाला की वाट पाहू दे त्यांना, आणि वाट पाहून शेवटी त्या घरीच येतील. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही घरी आलात. काय? सॉरी काय नाही नाही, लक्षात येतंय माझ्या. ऐकू देत जरा तुमचे आणि तुमच्या मुलाचे प्रताप. काय सांगायचं हो तुम्हाला अभिनेत्री, तुमच्यापासून मला काहीही लपवता येत नाही. आणि लपवायचं म्हणतो पण तरी सुद्धा सांगून टाकतो. हो ना, मग आता सांगून टाकाच. जे लपवायचं होतं ना ते सांगून टाक. नाही हो, नाही, काही विशेष नाही. त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला म्हणून बाहेर पडणार होतो, म्हणजे तापात असताना सुद्धा. तर चिरंजीवांची अक्कल आडवी आली. म्हणाले जाऊच नका, घरीच थांबा. म्हणजे त्या तुमची वाट पाहतील आणि कंटाळून तुमच्याच घरी परत येतील. अच्छा, म्हणजे मुलाचं डिरेक्शन आणि तुमची ऍक्टिंग. नाही ऍक्टिंग नाही, अभिनेता झालो, अभिनेत्री करता. नाही पण मानावा लागेल चिरंजीवांच्या बुद्धीला. तो जसं म्हणाला तसंच झालं. आणि सिझलरची बेटा टिकला. आता येतंय माझ्या लक्षात सगळं. त्या दिवशीचं तुम्हा दोघांचं वागणं, कालची ती सिझलर्स पार्टी. कालचं प्रॉमिस केलं होतं पार्टीचं. तुमची कालची पार्टी माझ्यामुळे होऊ नाही शकली त्याबद्दल सॉरी, पण म्हणजे पार्टी ठरलीच होती माझ्यामुळे, हो ना? जे तुम्हाला राग नाही आला. दैवाचा हा खेळ निराळा. तुमची कालची पार्टी माझ्यामुळे होऊ नाही शकली त्याबद्दल सॉरी, पण म्हणजे पार्टी ठरलीच होती माझ्यामुळे, हो ना? जे तुम्हाला राग नाही आला. तुम्हाला माझ्या मुलाचं कौतुक वाटतंय. हो, उगाच प्रसंगाला गंभीर वळण कशासाठी द्यायचं. पण डॉक्टर, ऋत्विक तुमच्याशी आपल्याबद्दल नाही, म्हणजे फार समजूतदार आहे तो. माझ्याशी मित्रासारखा वागतो. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांची मन अशी मोकळी करतो. त्यांनी माझ्या फिलिंगचा आदर केला. पण मी माझ्या मुलाच्या संमतीशिवाय कसा काय असा वागू शकलो असतो? म्हणजे अशी हिंमत माझ्यात आली असती कुठे? असं आहे तर चिरंजीव हिंमत देत आहे. हो, नाही, मला भीती वाटते. किती असली? कारण तुम्हाला हे आवडलं नाही तर तुम्ही ह्या बाबतीत जर का मनात राग धरलात आणि आपल्यात दुरावा निर्माण झाला तर आतापर्यंत तसं झालंय कधी? मग मी काय समजू? काही समजू नका, फार विचारच करू नका. जे चाललंय ते तसंच चाललंय. फक्त एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या वागण्यात काही चूक झाली तर ती माझ्या लगेच लक्षात आणून द्या. नाही म्हणजे रागवून मनात ठेवू नका. आत्ता एक गोष्ट लक्षात आणून देते, वेळ. निघण्याची वेळ झाली आहे, मी निघते. आणि परत एकदा काल कंपनी दिल्याबद्दल थँक्स. बाय बाय. बाय. आजी, आजी, अरे तू आलास होय? तू म्हणजे मीच असणार ना. पण आजी, मी कधी आलो तरी तू असं का विचारतेस?
कोणी दुसऱ्याने याची अपेक्षा असते का? तसं नाही रे, पण तुझा फोन नाही, काही नाही आणि अचानक आलास ना म्हणून म्हटलं तसं. अगं सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून. बरं आई कुठे? गार्डन मधून अजून आली नाहीये का? हो रे, आज जरासा उशीर झालाय तिला. अरे भाजी घेत घेत येत असेल ना म्हणून थोडा उशीर झाला असावा. बरं मला आधी एक सांग, तुझी पिकनिक कशी झाली? छान वाटलं की नाही सांग? खूप मजा आली. अगं पण सांगतो सगळं. आई घरी असेल म्हणून मी लवकर आलो ग. अरे नील, सॉरी मला उशीर झाला. कधी आलास तू? आत्ताच. मी दूध घेऊन येते. हा बस बस. कसं आहेस बाळा? हे बरं आहे हा. उशीर यायचं आणि मग गोंधळ करायचं म्हणजे आम्ही गप्प. नाही गप्प नाही बसायचं. मला नीट सांग, कशी झाली तुझी पिकनिक? काय काय केलंस? कसे काढलीस एवढे दिवस तू? रोज फोन करून सगळ्या बातम्या सांगायचो ना. खूप धमाल केली मित्रांनी. मलाही थोडं बरं वाटलं, पण घर खूप मिस केलं ग. पहिल्यांदाच गेलास ना म्हणून. होईल हळूहळू सवय. सवय होईल. तुला की मला? आता अजिबात मी जाणार नाही. कोण सांगतंय जायला? आत्ता तर आलायस तू. बरं मला सांग, लोणावळ्याला काही ट्रेनिंगही झालं का नुसतीच पिकनिक? झालं, पण इतकं काही विशेष नाही. सरही मुलांमध्ये मिळून मिसळून राहिले. रात्रभर गेम्स खेळणं, बाहेर फिरणं सगळं चालूच होतं. पण मी मात्र थोडा अलिप्तच राहिलो. सगळ्यांबरोबर राहायचं बाळा. खेळायचं, मिक्सअप व्हायचं. आई आणि माझं ना तिथे भांडण झालं. भांडण? हो, कोणाशी? 2 श्रीमंत डॉग ओनरशी. आई मी तुला म्हटलं होतं ना त्या कुत्र्यांबद्दल, ती स्ट्रीट डॉग्सच होती. त्यांच्यासोबत आणखीन 2 कुत्री हॉटेल समोरच्या रस्त्यावरून फिरायची. हॉटेलमध्ये 2 श्रीमंत कुटुंब अल्सेशियन कुत्रे घेऊन आले होते. त्या कुत्र्यांना बघून ती रस्त्यावरची कुत्री भुंकली. त्या कुटुंबाच्या लोकांनी त्या रस्त्यावरच्या कुत्र्यांना मारणं सुरू केलं. मी गेलो, खूप भांडलो. माझ्या मदतीला 2 मित्रही आले. मी सरळ पोलिसांना फोन केला. पोलीस आले शेवटी. इंटरनेटवरून ॲनिमल लव्हर राईट्सचा लोणावळ्याचा नंबर मिळवला. त्यांना फोन केला, ते आले. खूप भांडण झालं. हॉटेलचा जनरल मॅनेजर आला. पैशांकरता त्या जनरल मॅनेजरने त्या 2 कुटुंबांची बाजू घेतली आणि स्ट्रीट डॉग्सला तिथून पळवायचं ठरवलं. आमचे सरही मध्ये पडले. जीएमची अवस्था खराब झाली. मी ठोठावून बोलत होतो, स्ट्रीट डॉग्स इकडेच जन्मलेले आहेत. ते इथेच राहतील. त्यांचा इथे राहण्याचा हक्क आहे. बाहेरचे कुत्रे आले तर त्यांच्या मालकांनी त्याच्या सुरक्षतेची जबाबदारी घ्यावी. पण स्ट्रीट डॉग्सला हात लावता कामा नये. आणि आई तुला माहितीये, शेवटी आम्हीच जिंकलो. ती लोक आहेत ना, आपापली कुत्री लांब न्यायला लागलेत आणि 2 दिवसात त्यांनी रूमही सोडली. नील, नेहमी सगळ्यांच्या मागे राहणारा लाजरा मुलगा तू सगळ्यांसमोर एवढं बोललास? जेव्हा माझ्या सेंटिमेंट्सवर वार होतो ना, तेव्हा मी मागचा पुढचा विचार करत नाही आणि मला आतूनच हिंमत येते. या अगोदरही असं झालंय, पण तुम्हाला सांगितलं नाहीये, काळजी वाटेल म्हणून. अरे हे एवढं सगळं झालं आणि फोनवर सांगितलंच नाहीस तू? तुम्ही काळजी करता ना. वा. बरं ती प्रियांका होती ना बरोबर? नाही ना, सिनियर आहे ती, आली नव्हती आणि माझा फोनही उचलत नाहीये. काय गाई, कोणी प्रेमात पडल्यावर इतकं विचित्र वागतं का? कोण प्रेमात पडलंय? मी नाही हा, ती प्रियांका. प्रियांका कोणाच्या प्रेमात पडली? आहे कोणी मेडिकल स्टुडंट, अंशुल. ग इतकी प्रेमात पडली की प्राण्यांचं प्रेमही विसरली आणि माझा फोनही उचलत नाहीये. तू आलायस ना आता, भेट तिला आणि बोल तिच्याशी. दैवाचा हा खेळ निराळा.
कधीच वेळेवर येत नाही. डॉक्टर होणार आहे. पेशंटना पण असंच लटकवून ठेवेल का हा? फोन पण उचलत नाहीये हा. हा वर्गात तर जाऊन बसला नसेल ना? काय हा मुलगा? बोल काय झालं? काय हे? किती वेळ? कधीपासून तुझी वाट बघते मी. वाट बघते म्हणजे काय? मी बाईकवर होतो आणि तू सारखा सारखा फोन करायची. काय झालंय? एवढं लेक्चरला बंक करून खेळायला सांगितलंस. एक कसं झालंय काय? ग एवढी नर्वस का दिसतेस? बरं नाही वाटत आहे का? घरी सगळे ठीक आहेत ना? अगं बोल ना काहीतरी. आय एम प्रेग्नेंट. काय? अगं म्हणतेस तरी काय? हो, मलाही असाच धक्का बसला होता. मी आता टेस्ट करून येते. मी घाबरले होते आणि मला त्या दिवशीचा आपल्या दोघांमधला तो प्रसंग आठवला आणि माझ्या टेस्ट पॉझिटिव्ह आहे. नाही नाही, तू पुन्हा टेस्ट कर. असं कसं होईल? मी तर सर्व. तरी पण नाही, असं शक्य नाही. तू पुन्हा एकदा टेस्ट करून घे. तू म्हणतोयस तर आपण तेही करू, पण रिझल्ट एकच निघणार. असं म्हणू नकोस. रिपोर्ट चुकीचा पण असू शकतो. अरे जोशी लॅबचा रिपोर्ट कसा चुकीचा असू शकतो? आणि तो असलाच तर देवच पावला. नाहीतर बघू काय करायचं. माझे डॉक्टर ओळखीचे आहेत, सरळ अबॉर्शन करून टाकू. अबॉर्शन? काय म्हणतोयस तू? हो, जे काय मी म्हणतोय ते जास्त विचार न करता योग्य तेच म्हणतोय. अगं कॉलेजमध्ये असं ऐकायला येतच. म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही? अगं कसला फरक? अरे ते वासनेच्या आहारी जाऊन असं सगळं करतात आणि मग मूल होणार आहे हे कळल्यावर त्या निष्पाप जीवाचा बळी देतात. म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय? त्यांना वासनेमुळे मुलं होतात, पण हे तर आपल्या प्रेमाचं. प्रेम वगैरे बाजूला ठेव आणि होणाऱ्या मुलाबद्दल बोल. म्हणजे प्रेम नाही? प्रेम आहे ग बाई, पण तू जर का खरोखरच प्रेग्नंट असेल तर अबॉर्शन नाही करणार. जर मी अबॉर्शन करणार असते तर तुला इतकी टेन्शन मध्ये दिसले असते का मी? तू बरी आहेस ना? जा घरी जा. अगं 2 दिवस आराम कर आणि मग बोल. काय वेड्यासारखं बोलतेस? अगं या वयात लग्न झालेल्या मुली सुद्धा अबॉर्शन करतात. मी 21 वर्षाची आहे, लहान नाही. आणि मी 18 वर्षाची असते ना तरी माझा निर्णय हाच असता. एका निष्पाप जीवाची हत्या करायची. तुला पटतं तरी कसं रे? हे बघ, हे सेंटिमेंट्स बाजूला ठेव आणि व्यवहाराने वाग. तुझं ते ॲनिमल लव्ह आहे ना, ते इथे नको दाखवूस. समजण्याचा प्रयत्न कर. आपल्याला अबॉर्शन शिवाय पर्याय नाही. तू हॉटेल मॅनेजमेंटच्या फायनल इयरला आहेस आणि मी MBBSच्या. आपलं शिक्षण पूर्ण झालं नाही आणि अशा कंडिशन मध्ये कोणीही लग्नाचा विचार करणार नाही. आणि हे असं कळलं ना तर तुझ्या घरचे आणि माझ्या घरचे कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. माझ्या घरचे खूप नामवंत आहेत. माझ्या वडिलांना खूप मान आहे आणि त्यांना खाली मान घालायला लावू नकोस. आणि तुझ्या आई वडिलांचा विचार कर. अगं त्यांचं काय होईल? तो सगळा घोळ चाललाय माझ्या डोक्यात. काहीच कळत नाहीये काय करू. पण एक गोष्ट नक्की, अबॉर्शन करणार नाही. आणि बाळाला पोटात वाढवायचं असेल तर जास्त टेन्शन घेऊन तब्येतही खराब करणार नाही.
देवावर विश्वास ठेवून पुढचं पाऊल टाकेन. पुढचं पाऊल म्हणजे? घरच्यांना सांगणार. माझ्या वडिलांना तुझ्या वडिलांशी बोलायला सांगणार. कोणी सांगितलं असा उपद्व्याप करायला? हे बघ, असं काहीही करायचं नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? काही नाही, बस ही गोष्ट तुझ्यापर्यंत ठेव. अरे पण उद्या कळणारच ना. अबॉर्शनला तयार हो, बस. पुढचं काही नाही. हे बघ, मी माझा निर्णय घेतलाय. मी अबॉर्शन करणार नाही. मग माझाही निर्णय ऐक. मी मुलाची या वयात जबाबदारी घेणार नाही. नाही का? अरे तो आपल्या दोघांचा आहे ना. असेल, पण आपल्या एका चुकीमुळे त्याला जन्म देणं नाही. नाही, हे बघ, आपलं लग्न झालेलं नाहीये आणि आपलं शिक्षण पूर्ण झालं नाहीये. तिला विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी तिला विचारलं की ऋत्विकने जे केलं ते योग्य होतं का? मग अरे मग काय बोललीच नाही, निरुत्तर केलं. बरोबर तिने विषय तो टाळला. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी अशी माझ्या बाळाची आणि तोही तुझ्यापासून झालेल्या बाळाची हत्या नाही करू शकणार रे. हे बघ जया, तुझ्या मनात डॉक्टरांबद्दल काही नसतं ना, तर मी तुला त्यांना भेटण्याबद्दल आग्रह नसता केला. काय बोललीस? काय बोललीस? कॉलेजमध्ये कशासाठी पाठवलं? शिकायला की असे ठेरा करायला?